नमस्कार. मी स्वीटी भीमाशंकर करजगीकर फ्रॉम करजगीकर ज्वेलर्स. आज म्युझिक आर्ट अँड डान्स मॅड अकॅडमी ह्यांनी महिला दिनाचं औचित्य साधून आज वंडर वुमनचं किताब देण्यासाठी आम्हाला आज जे काही इथे बोलवलेलं आहे त्यासाठी मी त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनस्वी आभार मानते आहे. आज मला जे बोलवलेलं आहे तो महिलांचा अगदी नाजूक विषय म्हणजे ज्वेलरी, दागिने. दागिने म्हणजे काय तर दागिने हा प्रत्येक महिलेला आवडणारा आणि कायम हवाहवासा वाटणारा हा विषय आहे. पण दागिने आणि आपलं आरोग्य ह्याच्याशी काय संबंध आहे हे तुम्हाला कधी माहीत आहे का? तर दागिने, अलंकार आणि आपलं शरीर ह्याचं आणि आरोग्याचं खूप जवळचं नातं आहे. तर आपण जे काही दागिने घालतो ते असतात सोने आणि चांदीचे. तर सोनं हा जो धातू आहे हा उष्ण आहे आणि चांदी हा धातू जो आहे तो थंड आहे. तर सोनं हा आपल्या कमरेच्या वरच्या भागामधले जे काही दागिने आहे ते सगळे सोन्याचे दागिने घालायचे असतात आणि कमरेच्या खाली जे काही दागिने घालतो आपण ते चांदीचे घालायचे असतात. मग त्याच्यामध्ये कमरपट्टा आला, छल्ला आला, पायातले जोडवे आले, पैंजण आले, हे सगळे काही दागिने आहे हे कधी सोन्यामध्ये बनवायचे नाही, चांदीमध्ये आणि ते कमरेच्या खालच्या भागामध्येच घालायचे. ह्याचं काय रिलेशन आहे तर चांदी हा थंड धातू असल्यामुळे तो आपल्याला शरीराला थंड ठेवतो. आणि पायामधील जोडवे, आता पायामधील जोडवे हा सौभाग्याचा अलंकार आहे. सगळ्या लग्न झालेल्या सवाष्ण महिला पायामध्ये जे काही जोडवे घालतात ते जोडव्याचं कनेक्शन हे आपल्या अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याच्यामध्ये आपण जोडवे घालतो. जोडवे घातल्यामुळे जी पायाची नस जी दबली जाते ती डायरेक्ट असते आपल्या गर्भधारणेशी निगडीत. त्याच्यामुळे जो रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, गर्भधारणा चांगली होण्यासाठी मदत होते, महिलांची मासिक पाळी व्यवस्थित येते, असे सर्व काही जे काही चांगले फायदे आहे आणि आपल्याला थायरॉईडचा धोका कमी होतो, हे सगळं जोडव्यांशी निगडीत आहे. परत अगोदरच्या काळामध्ये मोठे मोठे पैंजण घालायचे, पायामध्ये तोडे घालायचे. ह्याचं पण काय कारण असायचं तर की पायामध्ये जे काही आपण जाड तोडे घालतो त्याच्यामुळे आपल्या पूर्ण शरीराचा भार हा पायावर असतो. पायामधलं रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यासाठी आपल्या शरीराला पूर्ण केसाच्या वरच्या टोकापर्यंत आपल्याला रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यासाठी पायामध्ये पैंजण घालतात. पैंजणमुळे काय होतं तर शरीर शांत राहतं, शरीराला एक चांगला संचार मिळतो आणि आपल्या पैंजणमधले जे काही घुंगरू आहे त्याचा जो आवाज होतो छुम 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 ह्यानी पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. म्हणजे निगेटिव्ह जे काही आपल्या आजूबाजूला असेल ते निगेटिव्हपणा कमी होतो आणि पॉझिटिव्ह लहरी वाढतात. त्याच्यानंतर आहेत बांगड्या. हातभर बांगड्या अगोदर घालायचे, आता कोणी घालत नाही पण अगोदर हातभर बांगड्या घालायचे. त्याचं काय हे यायचं की सगळ्या हातभर बांगड्या घातल्यामुळे त्या बांगड्या एकमेकांशी घासल्या गेल्यामुळे आपल्या हातामध्ये रक्तभिसरण व्यवस्थित व्हायचं. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. मग त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की बाकीच्या व्याधींपासून आपण लांब राहतो. म्हणून तर महिला एवढी ॲक्टिव्ह का असते, पूर्ण घरात सगळ्यांचं करायचं असतं, ती स्वतःच्या आजाराकडे कधी लक्ष देत नाही. कारण ही जे दागिने वेअर करते तर त्याच्यामुळे काय होतं ती बाकीच्यांपासून आजारांपासून दूर राहिलेली असते, म्हणून ती सगळ्यांचं करू शकते. आता एंगेजमेंटची रिंग पण अनामिका बोटामध्ये घालतात. तर ती का घालतात की लग्न जमल्यानंतर आपण सोन्याची रिंग जी अनामिकेमध्ये घालतो तर अनामिकेचा संबंध काय असतो तो आपल्या शरीरातला प्रेम संबंध वाढतो. त्याच्यामुळे एंगेजमेंट झाल्यानंतर आपण अनामिकेमध्ये सोन्याची अंगठी घालतो. करंगळीमध्ये पण आपण मोत्याची अंगठी घालतात, बरेच जण घालतात मोत्याची अंगठी. तर मोती हा थंड असतो, तो शरीराला आपल्याला थंड ठेवतो. ज्यांना राग येतो त्यांना मोती वापरा म्हणून सांगतात आणि तो चांदीमध्येच वापरा म्हणून सांगतात आणि तो फक्त करंगळीमध्येच घालायचा असतो. त्यानंतर मंगळसूत्र. लग्न झालेल्या सौभाग्यवती महिला ह्या सगळ्याजणी मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र कशासाठी असतं तर सौभाग्याचं लक्षण असतं. आणि त्याच्या 2 वाट्या आणि बाजूचे जे काळे मणी ह्याचं जे काही घर्षण होतं त्याच्यामुळे महिला हृदयरोगापासून लांब राहतात. असं हे पूर्ण आपल्या शरीराशी निगडीत आपल्या दागिन्यांचं महत्त्व आहे. त्यानंतर आपण सुवर्णप्राशन हे ऐकलेलंच असाल लहान बाळांचं.
तर सुवर्णप्राशनने काय होतं की लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, मुलांना रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असते, मग ते सारखे आजारी पडतात. मग आपण ते आजारी पडू नये त्यासाठी आपण गुरुपुष्यामृतच्या दिवशी सुवर्णप्राशनचं चाटण असतं ते नक्की द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण लहान बाळाला न्यूबॉर्न बेबीला काय करतात तर जेव्हा आईपासून बाळ वेगळं होतं त्यावेळेला त्या बाळाला म्हणजे पूर्ण नवीन आयुष्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं असतं. मग त्यावेळेला काय तर मग आपण मधामध्ये सोन्याच्या अंगठीचा वेढा बुडवून त्यांनी जिभेवर ओमकार काढायचा असतो. त्याच्यामुळे काय होतं की त्याचं स्मरणशक्ती, त्याची रोगप्रतिकारक शक्ती, त्याला बाहेरच्या रोगप्रतिकार किंवा बाहेरच्या जीवनाशी संघर्ष करण्यासाठी शक्ती येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर सुवर्णभस्म पण आपल्या कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावर पण सुवर्णभस्माचा वापर करतात. आपल्याला माहीत पण नसेल पण खूप म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सुवर्णभस्माचा वापर केल्यानंतर आयुर्वेदामध्ये खूप काही त्याचे फायदे आहेत. त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती तर वाढतेच, बाकीच्या सगळ्या रोगांना लढा देण्यासाठी सुवर्णभस्म हा खूप उपयोगी आहे. परत गर्भधारणेमध्ये सुद्धा आपली 24 कॅरेटची अंगठी जी वेडणी म्हणतो आपण ती पाण्यामध्ये बुडवून ठेवायची. ते पाणी उकळून थोडंसं कमी करायचं आणि सकाळी ते पाणी आनिशापोटी प्यायचं. त्याच्यामुळे सुद्धा येणारं जे काही बाळ आहे त्याची कांती खूप सतेज होती, ते बाळ हुशार होतं आणि आईलासुद्धा त्याचा फायदा आणि मुलालासुद्धा त्याचा तेवढाच फायदा होतो. म्हणजे मिरॅकल वॉटर म्हटलं तरी चालेल, त्याचा तेवढा फायदा होतो. आज दागिने खरेदी करताना खूप सारी व्हरायटी आलेली आहे. त्याच्यामध्ये अँटिक आहे, लाईटवेट आहे. महिलांना खूप प्रश्न पडतात की आज बड्डेला जायचं आहे, काय घालायचं. तर लाईटवेट, ऑफिस वेअर किंवा ट्रॅडिशनल, लग्नासाठी असे खूप काही प्रकार आलेले आहेत. म्हणजे कमीत कमी वजनामध्ये जास्तीत जास्त दागिने आपण आता घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर सोनं हा अशी वस्तू आहे की ती आपण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आहे की ती आपल्याला कधीही इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला त्याच्यावर आपण ठेवून कर्जही घेऊ शकतो किंवा आपल्याला विकताही येऊ शकतं. पण आम्ही तर म्हणतो की जे काही 3.5 मुहूर्त आहे त्या 3.5 मुहूर्तामध्ये कंपल्सरी आपण अर्धा ग्राम का होईना प्रत्येक महिलेने थोडं सोनं खरेदी केलं पाहिजे. मग तो अक्षयतृतीया आहे, पाडवा आहे, दसरा आहे किंवा गुरुपुष्यामृतचे मुहूर्त आहेत. कारण आमचं असं धारणा आहे की जेव्हा गुरुपुष्यामृत किंवा आपले 3.5 मुहूर्तापैकी आपण जे काही सोनं खरेदी करतो त्याच्यामध्ये कायम वाढच होत आलेली आहे. ते कधीही विकल्या गेलेलं नाही सोनं. म्हणून आपण ते वाढ होण्याच्या दृष्टीने आपण तेव्हा थोडं का विना फुलाची पाकळी म्हणजे थोडं का विना आपण सोनं घेतलं पाहिजे. सोनं घेताना काय काळजी घेतली पाहिजे तर सोनं घेताना आपण त्याच्यामध्ये 18 कॅरेट आहे, 22 कॅरेट आहे आणि 24 कॅरेट आहे. तर 18 कॅरेटमध्ये तर डायमंडचे दागिने येतात. 22मध्ये 916 हॉलमार्कचे दागिने आहेत की नाही ह्याची पूर्णतः खात्री करून घ्या. कारण त्याचे आज GST बिल सगळ्याचं कंपल्सरी GST बिल म्हणजे म्हणजे कमी करता ह्या आशेने घेऊ नका, कंपल्सरी GST बिल मागा. आणि आपली एक मोबाईलवर ॲप असते त्याच्यावर जरी आपण ते हॉलमार्कचा HOID नंबर टाकला तर ते आपण दागिना कुठे घेतलेला आहे, त्याला हॉलमार्क कुठे झालेलं आहे हे सगळं काही डिटेल येतं. म्हणून ग्राहकांना जागरूक व्हा, चांगल्या ठिकाणी सोनं घ्या आणि खात्रीशीर घ्या. विकताना पण तसंच व्यवस्थित विकायच्या वेळेला खात्री करून घ्या, पक्क्या बिलामध्ये घ्या आणि चेकद्वारे अमाऊंट हे करा. आणि जास्तीत जास्त आपले हॉलमार्क, पेटीएम, फोनपे, गुगल पे अशा मार्फतच व्यवहार करा. आज ह्या महिला दिनानिमित्त इथे अकॅडमीमध्ये मला बोलवलेलं आहे. इथे जे काही त्यांनी कला कुसर सगळ्यांना शिकवतात त्याचं मला खूप आदर आहे. आणि प्रत्येक महिलेने आपापल्या मुलांच्या याच्यामधली पॅशन शोधून त्यांना प्रयत्न करा की त्यांना मोटिवेट करा आणि त्यांना इथे पाठवा की त्याच्यामुळे मुलं नवीन अजून त्याच्यामध्ये शिकून आणि पारंगत होतील. माझं म्हणणं आहे की प्रत्येक मुलाला अंगभूत काही गुण असतात ते आपण ओळखून त्याला उडायला पंख दिले पाहिजे. आणि आपल्याला तर त्यातलं काही एवढं माहिती नाही, त्याच्यामुळे इथल्या म्हणजे अशा अकॅडमीमध्ये पाठवलं तर मुलांच्या आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा. आणि इथे आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.